गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांसाठी युनिक मोदक बनवले आणि ते म्हणजे पोहे आणि ड्रायफ्रूट्सपासून. ते कसे बनवले ते तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी आपल्याला पातळ पोहे लागणारे, काजू, बदाम, तसेच खसखस, मगजबी, काळी खजूर, मनुके आणि खोबऱ्याचा बुरादाही लागणारे. त्याच्याऐवजी किसलेलं खोबरं वापरलं तरी चालेल. हे सर्व पदार्थ आपल्याला एक एक साजूक तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. सगळं असं व्यवस्थित फ्राय करून घेतलं बारीक गॅसवरती आणि त्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचं. यासाठी काळी खजूर आणि मनुके वापरले ना, त्यामुळे गूळ आणि साखरेची गरजही पडत नाही. मोदक आपोआपच गोड लागतात चवीला. हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. नंतर मोदकाच्या साच्यामध्ये फिल करून त्याला मोदकाचा आकार येतो. आहे की नाही सोपं? एकदम झटकीपट होणारे हे मोदक आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने. खाण्यासाठी खूप चविष्ट लागतात हे मोदक आणि तसेच हेल्दी पण आहे. तुम्हाला जर हे मोदक आवडले असेल तर कमेंट करून नक्की सांगा. अजून नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओजला आणि लाईक आणि कमेंट्स पण करा. थँक्यू फॉर वॉचिंग.